हो, कॉपी करा, दुसऱ्याला कॉपी करा. तुम्ही म्हणता असं कसं सांगतो, आपल्याला तर ब्रँड व्हॅल्यू तयार करायची आहे स्वतःची, कॉपी करून थोडी जमणार आहे. नाही जमणार. सध्या तुमची ब्रँड व्हॅल्यू काय 0 आहे ना. तशी बी सध्या तुम्हाला गरजेचं काय आहे, एक ऑडियन्सपर्यंत पोहोचले पाहिजे. कसे पोहोचणार? जे व्हिडिओ ऑलरेडी चांगले चाललेले, जर तुम्ही कॉपी करण्याची एक पद्धत असते. तुम्ही जसा तसा व्हिडिओ उचलून जर सेम त्याचा पुरे एकूण एक डायलॉग सेम बोलणार, सगळं सेम ठेवणार, तसं नसतं. तुम्ही माहिती आहे की त्याचा एक पॅटर्न पहा व्हिडिओचा, त्यानं बनवलेला कसा आहे. तर त्या गोष्टीमधून शिका आणि डायरेक्ट कॉपी नका करू. त्याच्यापासून इन्स्पायर होऊन तुमच्या वेमध्ये ते कंटेंट बनवा. म्हणजे काय होतं, त्या पुरी इन्फॉर्मेशन त्याची आहे, पण तुम्ही तुमच्या वेमध्ये सांगू लागले. ती लोकांपर्यंत काय गरजेचं पोहोचणं आहे की व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. ती व्हॅल्यू अगोदरच्या रीलमधून त्यांना भेटली होती, व्हिडिओमधून भेटली होती, तीच व्हॅल्यू तुम्ही देणार आहे. ती व्हॅल्यू त्या लोकांपर्यंत पोहोचणार ज्यांनी ती अगोदरची रील पाहिलेली नाही किंवा पाहिलेली असू शकते, काही विषय नाही. पण गरजेचं काय आहे, तुम्ही ती व्हॅल्यू देणं. तर ती एक चांगली व्हॅल्यू जर ऑडियन्सला भेटली तर ऑडियन्स तुमच्यासोबत कनेक्ट होते. तर त्यामुळं कॉपी करण्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. तर डायरेक्ट जसं तसं कॉपी करणं हा एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्याच्यामध्ये की नाही स्वतःच्या वेमध्ये एक त्यांना दाखवा आणि तुमच्याकडून जे काही मॉडिफिकेशन्स होऊ शकतं ते करा. आणि हळूहळू जेव्हा तुमची एक ऑडियन्स ग्रो होईल की नाही, मग तिथून पुढं तुम्ही ओरिजिनल कंटेंट स्वतःचा टाकणं सुरू करा. म्हणजे सुरुवातीला काही दुसऱ्यांचे इन्स्पिरेशन घेऊन आणि स्वतःचं थोडं काही कंटेंट, असं दोन्ही थोडं थोडं चालू ठेवायचं. जेव्हा ऑडियन्स चांगली ग्रो होईल तेव्हा मग तुम्ही फक्त तुमचं कंटेंट टाकायचं. म्हणजे काय होतं, ऑडियन्स तुमच्यासोबत चांगलं कनेक्ट करते. जर इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय.